आळंदीजवळील ठाकरवाडी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झालाय. 6 वर्षाच्या चिमुरडीसह एका वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 5 तासात जेरबंद केलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून. आळंदीजवळील केळगाव हनुमानवाडी येथील ठाकरवाडी परिसर. बुधवारी मध्यरात्री इथे घडलेलं दुहेरी हत्याकांड संपूर्ण परिसराला हादरवून गेलं. गाढ झोपेत असलेल्या 6 वर्षाच्या धनश्री केदारीचा गळा आवळून खून, तर 79 वर्षीय मंगल शिंदे यांच्या डोक्यावर वार करून निर्घृण हत्या. घटनेच्या वेळी धनश्रीची आजी संगीता केदारी या रात्रपाळीसाठी बाहेर होत्या. घरात फक्त चिमुरडी आणि वृद्ध महिला. आणि याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला आणि अतिशय निर्घृणपणे खून केला. मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता. मावशी दिली पुरीला, म्हणलं मी चालले. मावशी म्हणले जा. नेहमी परमाने गेले कामाला. सकाळी 8-8:30ला आले तर मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं. मग इकडं पाहिलं, माझा दरवाजा उघडा होता. मावशी केला तर काय आवाज नाही आला. मग माझ्याला हाताला धरून हलवलं. इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं. मी बाहेर जाऊन आरडाओरडा केला. मग माझ्या पुरीला मावशीला धनाला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं आणि मारलंय म्हणला. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा, शवविच्छेदन आणि तांत्रिक तपासाला सुरुवात झाली. दुहेरी खून, कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं होतं. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे. या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे. आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामसाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या. आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री, ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली. दरम्यान क्राईम ब्रांच आणि आळंदी पोलीस समांतर तपास करत होते आणि काही तासातच पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागला. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपीला आळेफाटा येथून ताब्यात घेण्यात आलं. विनायक तुकाराम भवारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव, फेसबुकवरून झालेली ओळख, नंतर झालेलं लग्न आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले वाद. आरोपीला संशय होता की मंगल शिंदे या त्याच्या पत्नीचे कान भरतात. तर लहानगी धनश्री देखील त्याला घरात येण्यास विरोध करत होती. याच रागातून आरोपीने थेट हत्येचा मार्ग निवडला. बुधवारी रात्री पत्नी रात्रपाळीसाठी बाहेर पडली आणि त्यानंतर मध्यरात्री आरोपी घरात शिरला. गाढ झोपेत असलेल्या चिमुरडीचा त्याने गळा आवळला आणि वृद्ध महिलेवर जीवघेणे वार केले. क्षणात त्याने या 2 निष्पाप जीवांना संपवलं. कौटुंबिक वाद आणि संशयातून हे हत्याकांड झाल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालंय. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फेसबुकवरून सुरू झालेलं नातं, संशय, वाद आणि शेवटी रक्तरंजित शेवट. आळंदीतील ही घटना संपूर्ण पुण्याला हादरवणारी ठरली आहे.